आणि याला जसं म्हणतात की पळसाला पानं 3 म्हणून हे फार महत्त्वाचं आहे। चौथं पान हे फक्त खान शेतणीच्या दिवशी होत असते, म्हणजे पोळ्याला, बरोबर आहे। पण नाही तर पळसाला पान 3 याचा अर्थ आहे की मनुष्याची परिस्थिती ही सारखीच असते। आणि परंतु हा जो पळस आहे, हा पळस शुगरसाठी फार लाभदायक आहे। आणि त्याच्यामुळे हे पळसाचे जे बुंदा असतो देठाचा, हे जर 2 देठं खाल्ले आपण तर निश्चितच कोणतीही कितीही शुगर असो ही कंट्रोल होते। आणि त्याच्यामुळे या पळसाला फार आयुर्वेदामध्ये महत्त्व आहे, फार गुणकारी आहे। मी दररोज जवळपास 2 वर्षापासून हे पळसाचे देठं खातो आणि त्याच्यामुळे या आयुर्वेदिक औषधीच्या भरोशावर मी दररोज 2 वाट्या रस खात असतो सर। आणि त्याच्यामुळे हे कशामुळे की या पळसाच्या देठामुळे एवढा बुंदा आपण जर पेरकंडासारखा किंवा ऊसासारखा खायचा आहे, चोथा फेकून द्यायचा आहे। त्याच्यामुळे हे पळस फार गुणकारी आहे, आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे। तसं प्रत्येक वनस्पतीला फार आयुर्वेदामध्ये महत्त्व असते, पण आपल्याला माहिती नसते। म्हणून मी उत्तम केशवराव मनोहर गुरुजी टोपीवाले हे या पळसाविषयी आवर्जून तुम्हाला ही माहिती दिलेली आहे। आपण सुद्धा याचा लाभ घ्यावा। धन्यवाद।